भेटतो बिबट्या येतो इथं. तो मैदान होतं क्रिकेटचा. जीन्स पॅन्ट असं होतं तुम्हाला ट्रॅकवर प्रॉपर चढायचं मग. हा मग चढ आता चढ. अरे शेवटी चप्पल हरली काय बिना चप्पल म्हणून सांगतोय ना. चप्पल ठेवतोय वर. बोलवतायत का दीपराज पेक्षा अवघड सिच्युएशन होणार आहे माझी. अरे लय टाइम लागतो तुला ओमकर. अजून टाइम लागणार आहे. अजून तरतरला नाही अजून. अजून मला ग्रिप नाही पट. ये आला. शाबास 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 मला पाहायला पकड. शाबास. हे तू नको पाय देऊ थांब. तर पाय वडला ना असं पाहायला पकड. मी आलो नंतर. तुझं वजन आहे 3 पट माझं वजन आहे. मग मी इथे टाकलं असं पाय. शाबास. उगाच असतो चुकलं नाही पाहिजे. जे विदाऊट रश्याची मजा केली आम्ही करत भाई. आई जी मजा आले. आता फक्त उतरताना कसं उतरणार आम्हाला काहीच आयडिया नाही. पण जी चढलोय लय भारी मजा दाखव ना तुम्हाला लवकरच. आता फोटो काढ माझा. भेंडी यायला पाहिजे होती रे लोक कोणतरी. ए अंडे 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 आहे ना हा. इथं इथे गॅप आहे बघ इथं खाली. कुठे गॅप आहे? इथे गॅप आहे ना. हा गॅप. कुठे गॅप? हा बघ इथे गॅप आहे. हा. मग फेडून असा पाय ठेवून हा इथे पकडायचा होता. इथे आ इथे गॅप आहे. इथे हा. असा पाय ठेवून असा. आईच्या गावात. झालं आता कसं तरी झालं लटकला. अरे नाही. अशा तऱ्हेने आम्ही सुखरूप तिघं पण खालती उतरलेलो आहे विदाऊट रश्शीच. ते रिस्की आहे. कोणीही ट्राय करू नका. ते सध्या आम्हाला काय ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही केलं ते. पण तुमच्या जागी कोणी करू नका. खतरनाक दिसतो ना. आम्ही माहित नाही आरोपी फोन करतो. आणि आम्हाला जोडीदार एक दादा भेटलेत. दादा तुमचं नाव काय? अजय. दादा खास पुण्यावरून आलेत गड बघायला. हे माझे असे मित्र आहेत. साले जण सुट्टीच्या दिवशी झोपायचं म्हणून आले नाही. काय बोलला हॅलो. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे. मारता वगैरे मामा एवढं बेकार असते. त्यांचा एक माकडा आमच्यात आलाय सुटून मागे. लय डेंजर काम केलेत. छोटा आहे तो नाही का ते रील मध्ये कुठला एक आहे ना तो जापानचा काहीतरी. हा 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 हा. पाळू ना त्याला एकटं सोडून दिलं तर त्याला. तो मस्त छोटा छोटा भारी दिसतो तो. त्याला घेतला ना यांनी. तो पावलेला आनंद अंबानींनी घेतलं त्याला. त्याच्या झूम हे जोडी ते जीवदान फोर्टला नाही का एका सुडक्यावरून ते डायरेक्ट असं रोपवे तसंच पाहिजे होतं. हा पाहिजे पाहिजे होतं तिकडं. आहे कलावंती दुर्ग. तुम्ही जर पहिला हा करत असाल तर तिथून खालती उतरल्यावर जे शिड्यांचा मार्ग संपतो. शिड्यांचा मार्ग संपतो. तिथून सरळ सरळ तुम्ही असं चालत आलात की या साईडकड प्रबळगड आहे. जर इथून तुम्हाला जर असं दिसलं की समजा तुम्ही प्रबळगडला चाललाय बरोबर. दगडाच्या मध्ये गुफा हे बघा म्हणजे बोगदा टाईप आहे. दगडाचं छोटसच पॅच आहे. हागला का व्हिडिओ चालू केली की तुला बोलायचंय का? मागे मागे मस्त वाटते रे ते घाट. वेळ वाटतंय ना. मार ना. नका मारू प्लीज. हा म्हणतो या मोहाला दगड मारू म्हणून. अशा ठिकाणी मस्ती इथं करू वर नका. मोह आहे तर हा बोलतो दगड मारू त्याला. अशी मस्ती करू नका. अशा ठिकाणी मस्ती करतोय आम्ही पण अशी हा दगड वरतून पडलाय आणि हा त्यांनी खोदून रस्ता केला. तिथं मध्ये खोदूनच रस्ता केला ना का ऑलरेडी दगडामुळे पडून झालाय तो. नाही, आधीपासून म्हणजे तसाच तो दगड त्याला चिकटलाय हा आणि खाली आला त्यामुळे गॅप राहिला असंच. तो गॅप राहिला खोदला नाही तो. तर चला आपण त्याच्यामधून जाऊन बघू. थंड इथं थोडं बरं वाटते. थंड आहे.
झाला संपला. आता खालती सरळ रस्ता होता तिथून तो संपला आणि हा प्रबळगडचा रस्ता सुरू झालाय. हा चढती आहे जरा. हा आहे प्रबळगडचा एंट्री गेट. तिथून अशा पायऱ्या दिसतात. अर्धा तास झाला आम्ही कंटिन्यू चालतोय. रस्ता काहीच समजत नाही, कुठं चाललाय काय चाललाय. आम्ही फक्त चालायचं काम करतोय. नाही बरोबर इकडेच आहे, काळबुरुज इकडेच आहे. अरे आम्ही आलोय ना एकदा. फायनली अर्धा तास नॉनस्टॉप ट्रॅकिंग केल्यानंतर राजवाडा दिसला. राजवाड्याचे अवशेष आहेत. फक्त अवशेष बाकी आहेत. आपण बघू आतमध्ये. राजवाडे छोटा होता ना दरवाजा 4 राजवाड्याचा. दरवाजे ते मध्ये जाऊन बघू काय हे साईडला. ठीक होतो तुमका. ठीक होता वरती पण असेल रे. आता अशी अवस्था यायची. ते खिडकी, हा दरवाजा, हा दुसरा राजवाडा. हा तिथं असे 4 लिहिलेत. 4 आहेत का नाही ते माहिती नाही मला, पण हा दुसरा दिसलाय. थोडं पण आहे तिसरा. पण सगळा मोडकळी चालत तो. सगळा पडलाय तो. हे देऊळ, देवळा बोलतात त्याला. देवळा. म्हणजे लक्ष नाही आहे गडावर बिलकुल. कायच लक्ष नाहीये. संवर्धन खरंच गरज आहे संवर्धनाची. कलामतीला येतात ना त्यातल्या अर्ध्याने तर इकडे यायला पाहिजे. मला प्रबळगड म्हणजे नक्की काय कोणतं तेच माहित नाही. हा एक झाला. 3 झाले. चौथा आणि हा 4था. त्याचा उंचार हम्म. बेस बघितलं किती उंच आहे. हा ना, हाईट बघायची फक्त केवढं उंच आहे. एवढा उंच परत तिथून चढायला पण वरती. आता दरवाजा खरं म्हणजे किती छोटा बनवलं. प्रत्येक याचे छोटे बनवले तर. हायला सध्या मध्ये जाणं रिस्की आहे खूप. रिस्की आहे रे. खोल नाही, पण सांगता येत नाही का साप बीप निघाला तर. हे नक्षीकाम. आणि युट्यूबला कमेंट करून सांगा ते काय नक्की. कोपऱ्यात कुठल्या रे हे? हे काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काय समजत नसेल किंवा तुम्ही असं घाबरला असाल, रस्ता बिस्ता हरवलाय, तर काय नाही, फक्त या बाटल्यांवरती लक्ष ठेवत जावा. प्रत्येक ठिकाणी असं. हा, त्या प्रत्येक ठिकाणी लावलेत त्यांनी. मग तुमचा रस्ता नाही चुकला पाहिजे. काळा बुरुज. तुम्ही कुठल्या गडावर किंवा कुठे ट्रॅकिंगला गेलाय आणि तुम्हाला कोण असा जोडीदार भेटला तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. खरंच आज जसा आम्हाला जोडीदार भेटलाय. शेवट पण नव्हतो, आपण 4 जण झालो आपण. आणि इथं गणपतीचं मंदिर आहे. इथे दिसले तर आम्हाला माकड, तुम्हाला दाखवतो. ते बघ ना, 2 जण बसलेत.
हालचाल नको देऊ, हालचाल नको देऊ. वाहणारी चुती आहे, माकड नाही ती पळायची. आहे ना आपला छान. तो घाबरतो म्हटली त्याची. अरे शिव, हा ट्रॅक एवढा जबरदस्त चाललाय ना, ते एक तर आम्हाला भीती पण वाटते, दुसऱ्या गोष्टी बघायच्या उत्सुकता पण आहेत, आणि इथं वानर पण आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी नाही प्यायला. काय होतं काय माहिती. हा इंडियन मॅप, इकडं मंदिराकडे जातो रस्ता आणि हा बुरुजकडे चाललाय. चला दगडी हलवू नका त्या. एवढा आता दम लागलाय ना, असं ते पाणी कधी पितोय असं झालंय. एक बुरुज बघायला आम्ही एवढा आटापिटा करतोय ना, तेवढं कशाचे नसेल केला. आता वाजले 5 तरी आम्हाला तो बघून अजून परत खाली उतरायचा. ये लवकर ये. आजपर्यंत तुम्हाला कोणीच प्रभागडमधली ही जागा तुम्हाला कोणीच दाखवली नसेल, ते आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दाखवते. याची टाकी, प्रबळगडवरची टाकी, अनेक टाकी आहे. गडावरचं पाणी. चला आता निघालोय परत घरी. बघू आता खाली उतरायला किती वेळ लागतो. लेट झालाय खाली उतरायला. आता पळत चाललो आम्ही. वाट लागले पळून पळून. फायनली 1 तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही खालती उतरलोय. माझ्या आयुष्याचा सगळ्यात भारी ट्रॅक हा झालाय. एवढी मजा केली ना या ट्रॅकमध्ये. ॲडव्हेंचर भरपूर होता, भीती पण भरपूर वाटत होती, लय मजा आली. आणि हा आता आम्ही परत चाललोय. करवंद जाताना थोडी खायची व्यवस्था. कोण बघत असेल तर राग नका मानू, भूक लागले. राग कशाला, रानातलंय. रानर दिसतो आपला मुलग्याचा. कसला दिसतोय बघ ना तो. सकाळी 11:30ला सुरू केलेला ट्रॅक संध्याकाळी 7:30ला संपलाय. एवढी मजा केली ना, एक नंबर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला लय मजा येणार आहे. एवढं तुम्ही, आणि जे कोणी पण पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतोय, म्हणजे कुणाला प्रबळगडला किंवा कुणाला कलावंतीला पहिल्यांदा येणार असेल, त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की बघा. काय काय असे हिडन प्लेस आहेत जे फक्त आम्ही कव्हर केलेत, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाही बघायला भेटणार. तर यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला काय करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गडकिल्ल्यावर येत जा. धन्यवाद. टायर मोठे असते ना. फुल अंधेरा हो गया, पूर्ण अंधार झालाय मित्रांनो. आता आम्ही निघालो. पूर्ण अंधार आहे. माझा उजेड कसा काय पडतो? माझा उजेड नाही पडत त्याचा लाईटीचा. माझ्या लाईटीने काय दिसत नाही, म्हणून हवेला लावायला लागतो. डायरेक्ट